हा कायदा मुळातच मानतो की मूल हे इनोसंट आहे, निष्पाप आहे. मग जर मूल निष्पाप आहे असं आपण जर मानत असू तर त्याने कितीही भयंकर गुन्हा जरी केलेला असेल तरी त्याला आपल्याला निष्पाप मानूनच पुढे जावं लागतं. कारण कायदा असं म्हणतो मूल गुन्हा तेव्हाच करतं जेव्हा परिस्थिती आणि व्यक्ती त्याला भाग पाडतात. तेव्हा तुम्हाला हे लक्षात घ्यायला पाहिजे त्यांच्याबरोबर करण्याच्या क्रिया या त्याच पद्धतीच्या असल्या पाहिजेत की मुलाला त्या सगळ्यापासून बाजूला केलं पाहिजे. त्याचं मुख्य कारण काय आहे हे बघून त्याला बाजूला केलं पाहिजे. निबंध लिहिणं किंवा हा लिहिणं हे चुकीचं नाहीये, पण त्याच्या जोडीला आणखी बऱ्याच गोष्टी झाल्या. जोडीला बऱ्याच गोष्टी झाल्या पाहिजेत. हा मुद्दा त्या जेजेबीने सुद्धा लक्षात घ्यायला पाहिजे. तुम्ही नुसत्या पुनर्वसनाचं बघू नका, पुनरेकात्मिकीकरणाचं बघा, जेणेकरून मुलाला रिस्टोर करताना किंवा या सगळ्या गोष्टीची त्याला जाण झालीच पाहिजे. त्याने केलेल्या कृत्याची त्याला जाणीव झाली पाहिजे, त्याच्या परिणामांची जाणीव झाली पाहिजेच, पण त्याचबरोबर ते त्याला सन्मानाने पुन्हा समाजामध्ये येण्याचा मार्ग मोकळा असला पाहिजे. त्याला सन्मानाने समाजामध्ये जर येण्याचा मार्ग मोकळा नसेल तर त्याने आज जो मार्ग निवडलाय त्याच्याही कठीण, त्याचाही खडतर आणि त्याच्याही पेक्षा कठोर मार्ग तो निवडणार. त्याच्यासाठी अतिशय सौम्य धोरण बाळगण्याची गरज नाही, पण त्याच्यासाठी त्याला कठोरतेने वागण्याची पण गरज नाही. जेजेबीने कदाचित हा मुद्दा कधी लक्षात घेतला नसेल की जेजेबीच्या मुलांचं पण फस्टरिंग करता येईल, होऊ शकतं आणि नक्की होऊ शकतं. त्याचा प्रयत्न करायला पाहिजे आपल्याला. पंधरा 16 वर्षांचा एक मुलगा जर एखादा गंभीर गुन्हा करत असेल तर त्याला गुन्हेगार म्हणायचं की अजूनही मूल? पुण्यातल्या पोर्शे प्रकरणानंतर किंवा निर्भया प्रकरणानंतर हा प्रश्न जवळपास सर्वांच्याच मनात आला होता. पण प्रत्येक वेळी कायद्याचं उत्तर आणि समाजाचं उत्तर सारखंच असतं असं नाहीये. पण नेमका विधी संघर्ष बालक म्हणजे काय? अशा मुलांवर कारवाई कशी होते? या मुलांना तुरुंगात का ठेवलं जात नाही? आणि हो, शिक्षा महत्वाची की त्या मुलांचं पुनर्वसन महत्वाचं? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी आज आपण बाल न्याय मंडळ आणि त्याचा कायदा हा भाग समजून घेणार आहोत. तर आज आपल्या सोबत जे गेस्ट आहेत ते बाल कायदे तज्ज्ञ, बालकांच्या प्रश्नांच्या संदर्भात अतिशय तळमळीनं काम करणारे विकासजी सावंत यांच्याशी आपण गप्पा मारणार आहोत. समजून घेऊया बाल न्याय मंडळ नेमकं काय आहे. सर, आपलं खूप खूप स्वागत. खर तर आपण मुद्द्यालाच हात घालूया. ऍक्च्युली पूर्वी असं म्हटलं जायचं की एखाद्या बालकाने जर गुन्हा केला असेल किंवा तो सिद्ध ह्याच्या मार्गावर असेल तर त्याला बालगुन्हेगार असं म्हटलं जायचं. पण आता ती व्याख्या बदलत चालली आहे. आता त्या बालकाला विधी संघर्षित बालक असं म्हटलं जातं. हा महत्वाचा जो बदल केला गेला तो नेमका का केला गेला आणि त्याचं महत्व काय आहे? छान प्रश्न आहे. एक तर 2000च्या कायद्याच्या नंतर 2015चा जो सुधारित जो झाला म्हणजे तो रिपील होऊन नव्याने कायदा तयार झाला. या कायद्यामध्ये बरेचसे शब्द असे आहेत की जे मुलांच्या अनुषंगाने बदलण्यात आलेले आहेत आणि फार चांगले आहेत. त्याचं त्याचं कारण, सगळ्यात महत्वाचं कारण एक आहे की मुलांना सन्मानाने वागण्याचा अधिकार आहे, सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे. आणि ह्या डिग्निटीमुळे, ह्या सन्मानामुळे त्यांच्याबरोबर करणाऱ्या प्रक्रिया ज्या आहेत त्या सुद्धा सन्मानानेच व्हायला पाहिजेत. म्हणून त्यांच्या सोबतचे जे शब्द आहेत, म्हणजे ते शब्द कसे, आपण पहिलं बालगुन्हेगार जसं म्हटलं जायचं त्याला आता विधी संघर्षग्रस्त बालक किंवा कायद्याच्या कचाट्यात सापडलेले बालक असा शब्द वापरला जातो. मुलाला अटक केली म्हटलं जात नाही, मुलाला ताब्यात घेतले असं म्हटलं जातं. रिमांड होम हा शब्द गेला किंवा बाल सुधारगृह म्हटलं जायचं. अजूनही प्रत्येक म्हणजे बऱ्याच ठिकाणी माझा हा आक्षेप राहील की बऱ्याच मीडियाच्या ठिकाणी किंवा आणखीन इतर ठिकाणी सुधारगृह हा शब्द वापरला जातो. म्हणजे तो हा किंवा सुधारगृह म्हणजे विशेषतः गुन्हेगार मुलांच्यासाठी सुधारगृह असा शब्द, म्हणजे तो गुन्हेगार आणि सुधारगृह असा तो शब्द जोडून आला. पण जेव्हा आपण असं म्हणतो ते विधी संघर्षग्रस्त बालक आहे तेव्हा ते निरीक्षण गृहात असायला हवं. कारण निरीक्षण गृहात असणं म्हणजे त्याला त्याच्यावर निरीक्षण करून त्याच्याबरोबर काम करणं आणि त्याला मुख्य प्रवाहात पुन्हा घेऊन येणं हा अधोरेखित अर्थ आहे. त्यामुळे कायद्यातले बरेचसे शब्द हे मुलांच्या मैत्रीपूर्ण वातावरणासाठी निर्माण केलेले आहेत. पहिलं रिमांड होम म्हटलं जायचं किंवा काही लोक चिल्लर रूम म्हणायचे, चिल्लर होम म्हणायचे. आता हे दोन्ही शब्द बाद होऊन त्याला आपण निरीक्षण गृह, बालगृह असे शब्द आलेले आहेत.
जे शब्द मुलांच्या एकंदर सन्मानासाठी, त्यांच्या पुनर्वसनाच्या दृष्टिकोनातून, चांगल्या दृष्टिकोनातून, मैत्रीपूर्ण असे शब्द आलेले आहेत आणि म्हणून तो सगळा भाग गेलेला आहे. या कायद्यामध्ये पहिल्या 2000च्या कायद्यामध्ये जे प्रिन्सिपल नव्हते, जे रूल्समध्ये होते, ते 2015 मध्ये चॅप्टर 2 मध्ये प्रिन्सिपल आलेले आहेत. आणि हे जे 16 प्रिन्सिपल आहेत ना, हे ह्या कायद्याचं मूळ तत्व आहे. बर हे 16 प्रिन्सिपल जर आपल्या लक्षात घेतलं तर आपल्याला समजेल की या कायद्याचा आत्मा काय आहे. थोडक्यात, कारण आताच्या प्रश्नाला त्याचा प्रश्न निगडित आहे. तो प्रश्न काय निगडित आहे, तर एकतर हा कायदा मुळातच मानतो की मूल हे इनोसंट आहे, निष्पाप आहे हे मानतं. मग जर मूल निष्पाप आहे असं आपण जर मानत असू तर त्याने कितीही भयंकर गुन्हा जरी केलेला असेल तरी त्याला आपल्याला निष्पाप मानूनच पुढे जावं लागतं. कारण कायदा असं म्हणतो मूल गुन्हा तेव्हाच करतं जेव्हा परिस्थिती आणि व्यक्ती त्याला भाग पाडतात. ह्या परिस्थिती आणि व्यक्ती जेव्हा त्याला भाग पाडतात तेव्हा मूल गुन्हा करतं. आणि हे जर आपल्याला मान्य करायचं असेल तर कायदा म्हणून सांगतो की मुलाला निष्पाप माना आणि मग पुढे कामाला सुरुवात करा, जेणेकरून त्याच्या पुनर्वसनामध्ये आणि त्याच्या पुढच्या प्रक्रियेमध्ये ते मुलाच्या मैत्रीपूर्ण वातावरणात सुरू होईल. आणि म्हणून ह्या सगळ्या शब्दांचा अर्थ बदलला गेला आणि त्याचा अभिप्रेत अर्थ तो आहे. माझं सांगणं हे आहे की ही जी 16 प्रिन्सिपल आहेत ह्याच्यातले जे महत्वाचे मुद्दे आहेत, बाल न्याय मंडळ असेल, बालकल्याण समिती असेल किंवा सगळ्या CCIs असेल, म्हणजे बालगृह असतील, निरीक्षण गृह असतील, शासन असेल, सगळे जे जे मुलांच्या सोबत काम करणारे व्यक्ती आहेत यांनी हे लक्षात ठेवायला हवं की ही प्रिन्सिपल्स या कायद्याचे आत्मा आहेत, त्या कायद्याचे मुख्य भाग आहे. त्याला अनुसंगून काम केलं पाहिजे तरच ते बेस्ट इंटरेस्ट ऑफ द चाइल्ड काम होऊ शकेल. हा त्याच्यातला महत्वाचा भाग आहे आणि म्हणून ते शब्द बदलले गेले आहेत. सर, विधी संघर्ष बालकांची जी अटक होते किंवा त्याचं पुनर्वसन होतं तर ते कशा पद्धतीनं होतं, कशा पद्धतीनं त्याच्याकडे पाहिलं जातं? बरं, विधी संघर्षग्रस्त बालकांच्या पुनर्वसनाच्या संदर्भामध्ये एक प्रक्रिया आहे. मुळात कायद्यामध्ये पुनर्वसनाची पूर्णपणे व्याख्या दिलेली नाहीये किंवा पूर्णपणे हे केलेलं नाहीये, पण पुनर्वसनाच्या अनुषंगाने तुम्ही मुलांचं काय असलं पाहिजे, कारण कायद्यामध्ये ना पुनर्एकात्मिकीकरण असा शब्द आहे. पुनर्वसनापेक्षाही पुनर्एकात्मिकीकरण हा वरचा शब्द आहे, फार वरचा शब्द आहे. कारण आपण जेव्हा पुनर्वसन म्हणतो ना तेव्हा एका ठिकाणावरून काढून दुसऱ्या ठिकाणी वसणं हा त्याचा अर्थ होतो, पुनर्वसन. पण पुनर्एकात्मिकीकरण म्हणजे त्या मुलाला एका ठिकाणावरून म्हणजे ठिकाणावरून उचलल्याच्या नंतर पुन्हा त्याच ठिकाणी जेव्हा तुम्ही प्लेस करणार आहात त्यावेळेला त्याच्यासोबत अगोदर क्रिया झाल्या पाहिजेत, नंतर क्रिया झाल्या पाहिजेत आणि त्या दरम्यानच्या क्रिया झाल्या पाहिजेत. म्हणजे पुनर्एकात्मिकीकरण आहे. म्हणजे त्या ज्या वातावरणात तुम्ही मुलांना पुन्हा जाणार आहात ती किंवा ज्या वातावरणातून ती आलेली आहेत त्यांना पुन्हा जायचं आहे, त्या वातावरणाच्या त्या मुलाच्या बेस्ट इंटरेस्टच्या अनुषंगाने तयारी करणं, त्या दोघांचे विचार, त्या दोघांचे एकत्रित जुळणं. म्हणून पुनर्एकात्मिकीकरणामध्ये कुटुंबाला जास्त महत्व आहे. जसं मुलाला महत्व आहे तसं कुटुंबाला सुद्धा जास्त महत्व आहे. ज्या परिस्थितीमध्ये मुलाला आपल्याला प्लेस करायचंय, ज्या परिस्थितीमध्ये मुलाला आपल्याला ठेवायचे, त्या परिस्थितीने या मुलांना स्वीकारण्यासाठी सुद्धा तयार होणं, म्हणून त्यांची तयारी सुद्धा करणं आणि मुलांची तयारी करणं हे दोन्ही अंगाने काम महत्वाचं बघितलं जातं कायद्याला. आणि त्यामुळे त्या शब्दाच्या अनुषंगाने कायद्यामध्ये अभिप्रेत असं आहे की मुलाला पुढच्या आयुष्याच्या दृष्टिकोनातून एक योग्य व्यक्ती, एक योग्य नागरिक म्हणून बनवण्याच्या दृष्टिकोनातून त्याला आतापासून शिक्षणाचा असेल, आरोग्याच्या संदर्भात असेल, त्याच्या ओळखीच्या संदर्भातील असेल. कारण आता प्रश्न असा निर्माण होतो ना की बरीचशी मुलं आता विधी संघर्षग्रस्त बालक म्हणा किंवा काळजी आणि संरक्षणाचा बालक म्हणा, दोन्हींच्या मध्ये प्रश्न असा निर्माण होतो कधी कधी की या मुलांच्या संदर्भात समजा कोणी नसेल आणि ते जर संस्थात्मक व्यवस्थेमध्ये वाढलेली असतील आणि संस्थात्मक व्यवस्थेमधून नंतर जेव्हा बाहेर जातात तेव्हा त्यांच्या स्वतःच्या ओळखीच्या पुराव्याचा सुद्धा मोठा प्रश्न आहे. कारण हा पुरावा त्यांना जमा करून देण्याची जबाबदारी संस्थात्मक आहे. बरोबर. आणि ही संस्थात्मक जबाबदारी संस्थाने पार पाडायला, कारण
राईट टू आयडेंटिटी हा हे आहे ना, म्हणजे त्याची ओळख असण्याचा त्याला मूलभूत गरज अधिकार आहे. आहे. आणि तो त्याचा अधिकार आपण बघा, परत मी मगाशी म्हणत होतो तसंच, की कायद्याच्या प्रिन्सिपल मध्ये नॉन वेअरिंग ऑफ द राईट्स आहे, म्हणजे मुलाचे कोणतेही अधिकार डावलता येणार नाहीत असं त्या तत्वामध्ये म्हटलंय. आणि बघा, म्हणूनच कायद्याच्या ह्या मक्तेमध्ये सुद्धा असं म्हटलेलं आहे की मुलाला त्याची ओळख मिळण्याचा जो अधिकार आहे तो तुम्हाला द्यायलाच लागेल. बरोबर. मुलाला शिक्षणाचा अधिकार आहे तो तुम्हाला द्यावाच लागेल. मुलाला पुन्हा कुटुंबामध्ये प्रस्थापित करण्याचा त्याचा अधिकार आहे तो तुम्हाला द्यावाच लागेल. तो तुम्हाला डावलता येणार नाही. मग मुलाला जर कुटुंबात प्रस्थापित करायचं असेल, समाजात प्रस्थापित करायचं असेल, तर ती तयारी करणं गरजेचं आहे. समाजात प्रस्थापित करत असताना ज्या समाजामध्ये आपण त्याला प्रस्थापित करणार आहोत त्या समाजाची ती तयारी करून घेणं, त्याची ती मानसिकता करून घेणं, आणि मुलांची सुद्धा मानसिकता ती तयार करून घेणं. मूल गुन्ह्याच्या कृत्यामध्ये काही कारणामुळे अडकलेलं असतं, पण जेव्हा त्याला पुन्हा समाजामध्ये यायचं असेल, आपल्याकडे ही व्यवस्था अजूनही मजबूतीकरण त्या व्यवस्थेचं व्हायला हवं खरं तर, की ज्यामध्ये मुलांना त्या व्यवस्थेमध्ये जाताना त्यांच्यामध्ये एक न्यूनगंडताची भावना येता कामा नये, म्हणून त्याची तयारी करायला पाहिजे. आणि त्या मुलांना समाजामध्ये सहज रीतीने ऍक्सेप्ट करणं, स्वीकारणं, याच्यासाठी समाजाची आणि कुटुंबाची तयारी करणं, तितकीच गरज आहे. ह्या 3 बाजूने तयारी करणं तरच मुलाला आपल्याला खऱ्या अर्थाने पुनर्वसन करता येईल. कारण नाहीतर असं होतं की मुलाच्या सोबत आजच्या घडीला ही दुर्दैव म्हणजे दुर्व्यवस्था आहे की आजच्या घडीत निरीक्षण गृहामध्ये सुद्धा असणारी जी मुलं आहेत त्यांच्याबरोबर काय काम केलं जातं हा मोठा भाग आहे. म्हणजे एक उदाहरण सांगायचं झालं तर, एका प्रशिक्षणाच्या कार्यक्रमाला मी जेजेबीच्या प्रशिक्षणाच्या कार्यक्रमाला गेलो होतो. प्रिन्सिपल मॅजिस्ट्रेट सकट त्यांचे जे 2 सहकारी असतात ते सुद्धा होते आणि आम्ही प्रशिक्षणाचा कार्यक्रम होतो. आणि मग जेजेबीच्या गटाने असं म्हणाले की आम्ही आमची बेस्ट केस तुम्हाला मांडायची आहे. तर ते म्हणाले, एका जिल्ह्यामध्ये एक मुलगा होता, तो फार त्रास द्यायचा, म्हणजे सुप्रिटेंडना त्रास द्यायचा, सगळ्यांना त्रास द्यायचा. आणि त्याने एक दिवस सुप्रिटेंडलाच मारलं. आणि म्हणून मग आम्ही त्याच्याशी बघितलं, आम्ही त्याच्याशी चर्चा केली, त्याचं काउन्सिलिंग केलं, सगळं केलं. मग आमच्या लक्षात आलं की ह्याला कुठेतरी आपल्याला चांगल्या ठिकाणी ट्रान्सफर करायचं, म्हणून आम्ही त्याला पुण्याला ट्रान्सफर केलं, जे इंडस्ट्रीयल किंवा कौशल्य आधारित कार्यक्रम देता येणं शक्य आहे. आणि मग आम्ही आता तो तिकडे जाऊन कौशल्य आधारित काहीतरी कार्यक्रम करतोय, चांगलं करतोय, शिकलाय, ही आमचे बेस्ट केस आहे. पण मला स्वतःला असं म्हणायचं आहे की जेव्हा तुम्ही म्हणता की ती बेस्ट केस आहे, पण त्या मुलाला तिथून ट्रान्सफर करताना तुम्ही हे का नाही बघितलं? तुम्ही कॅमेरे तपासले की तो करतो, त्याच्यामध्ये मारलेलं ते गुन्हा तुम्हाला सिद्ध झाला, पण तुम्ही त्या कॅमेऱ्यामध्ये ते का नाही बघितलं की दिवसभर त्याच्याबरोबर कोणतेही कार्यक्रम झालेले नाहीये, दिवसभर त्याच्याबरोबर बोलायला कोणी नाहीये, दिवसभर त्याच्याबरोबर ती शिक्षणाच्या संदर्भात बोलणारं कोणी नाहीये, दिवसभर त्याच्याबरोबर कोणतेही ऍक्टिव्हिटी नाहीत. अरे मग ते मूल, एकटं मूल त्या साधारण बालगृहामध्ये, निरीक्षण गृहामध्ये काय करेल? हा विचार का नाही केला? ही सक्सेस केस होऊ शकत नाही. मुलाला म्हणजे आपल्याकडचं समस्या, हो, आपल्याकडची समस्या आपण दुसऱ्याकडे नेऊन ठेवली. हे तुमचं हा मुद्दा जो आहे हा आत्ताच्या घडीला बऱ्याच ठिकाणी दिसतोय. म्हणजे निरीक्षण गृहाचं वातावरण हे खरं बघायला गेलं तर असं वातावरण असायला हवं की ज्याच्यातून मुलाला वाटलं पाहिजे की आपल्याला बदलायचंय. म्हणजे आज आपल्या ऍडल्ट तुरुंगातली जी व्यवस्था आहे की जिथे आपण म्हणतो की माणूस तिकडे गेल्याच्या नंतर पुन्हा त्याच रांगेत किंवा जास्त आणखी ओढलं जातं, जास्त फ्रस्ट्रेटेड होतो, आज इथे सुद्धा तीच परिस्थिती जर व्हायला लागली तर मुलांच्या सुधारणा होणार नाही. ते पुनर्वसन म्हणता येणार किंवा पुनरेकात्मीकरण होणार नाही. याच ह्याला जोडून असा माझा प्रश्न आहे की साधारण 16 ते 18 हे जे वयोगटातली जी मुलं गुन्ह्याच्याकडे वळतात आणि मर्डर किंवा रेप केस सारख्या गोष्टी होतात या बालकांकडनं, तर अशा वेळेस त्यांचं पुनर्वसन व्यवस्थित होण्याकरता किंवा शिक्षेची तरतूद ह्याचे जे काही पॅरामीटर्स आहेत की समाजामध्ये त्याबद्दलचा एक वेगळा दृष्टिकोन दिसून येतो, कारण तो प्रक्षोभाचा असतो त्या घटनेसाठीचा. इकडे कायदा कसं बघतो आणि त्यांची शिक्षेची तरतूद कशा पद्धतीनं घेतली जाते. बरोबर. काय झालं की निर्भया केस नंतर हा 16 ते 18चा संबंध जास्त मोठा आला आणि तो पब्लिक क्रायच्या नंतर आलेला मोठा भाग आहे. खरं तर त्यावेळेला आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी बऱ्याच
मुद्दे उपस्थित केलेले होते आणि त्याला खरा विरोध केला होता अशा गोष्टींना. पण ठीक आहे, तो एक वेगळ्या पद्धतीने त्याचा बघण्याचा गरज आहे म्हणून त्या पद्धतीने आली होती. पण न्यायालयाच्या एकंदर प्रोसेसमध्ये तो एक चांगला भाग केला आहे की 16 ते 18च्या यांना जरी अडल्ट ट्रीट करता येणं शक्य असेल तरी त्याच्यासाठी प्रिलिमिनरी जे असेसमेंट करायचंय, प्राथमिक असेसमेंट जी करायची त्याचे काही नियम आणि निकष दिलेले आहेत. त्या निकषाच्या आधारावरच तुम्हाला ठरवावं लागेल की ते मुलाला आपल्याला अडल्ट परमनंट ट्रीट करायचं का नाही करायचं. आता हे निकष काय आहेत? तर हे निकष असे आहेत की त्या मुलाची मानसिकता, त्या मुलाची शारीरिक समता आणि त्याची समज या सगळ्याचं मूल्यांकन करायचं. म्हणजे तो प्रत्यक्ष गुन्हा करत असताना त्याची समज काय होती, त्याच्या परिणामांची समज काय होती, हा एक मुद्दा. दुसरा मुद्दा त्याची शारीरिक समता होती काय, त्याची मानसिक क्षमता होती काय, ह्या सगळ्याचं मूल्यांकन करावं लागेल आणि त्या मूल्यांकनाच्या आधारावरती ठरवावं लागेल की याला आपल्याला कशा पद्धतीने ट्रीट करायचं. पण यात परत एक ट्विस्ट आहे. कारण मूल्यांकन, शारीरिक मूल्यांकन समजा करायचं असेल तर एक डॉक्टर किंवा एखादा तज्ञ व्यक्ती करू शकेल. मानसिक मूल्यांकनाच्या संदर्भामध्ये किंवा समजाच्या मूल्यांकनाच्या संदर्भात करायचं असेल तर तिथे आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये सायकोलॉजी, सायकॅट्रिस्ट यांची गरज लागेल. जिल्ह्यांमध्ये ही तज्ञ मंडळींची व्यवस्था फार कमी आहे. त्यामुळे हा जो मुद्दा आहे हा एखाद्याच्या म्हणजे तो जो JJB मध्ये असणारी व्यक्ती त्याच्या मतावर अवलंबून राहणार नाही. ते खरं तर तज्ञांच्या मतावर अवलंबून असेल आणि तज्ञांची फळी जर जिल्हा पातळीवर जर कमी असेल तर त्याचा फटका हा मुलांनाच होणार आहे. त्यामुळे अशी व्यवस्था निर्माण करणं आणि त्या व्यवस्थेचा JJBच्या लोकांना, बालन्याय मंडळाच्या लोकांना एक पाठपुरावा म्हणजे काय म्हणतात त्याला बॅकिंग असणं, हा महत्वाचा भाग होऊ शकेल. तरच त्याचा सक्सेसनेस जाणवून येईल. आत्ताच्या घडीला ही कमी जर दूर करता आली तर तो चांगला मार्ग होऊ शकेल. त्यात परत आणि दुसरं चांगलं कायद्याने काय करून ठेवलं, म्हणजे कायद्यामध्ये चांगल्या गोष्टी सुद्धा आहेत. जेव्हा एखादा JJB असं ठरवतं की ह्या मुलाला आपल्याला आता अडल्ट प्रमाणे ट्रीट करायचं म्हणून त्याला चिल्ड्रन्स कोर्टाकडे रेफर केलं जातं. JJB इन द सेन्स ज्युव्हेनाइल जस्टिस बोर्ड, त्यांना म्हणजे बालन्याय मंडळ. आता ते बालन्याय मंडळ काय करेल, त्या मुलाला चिल्ड्रन्स कोर्टामध्ये, मुलांच्या कोर्टामध्ये तिकडे रेफर करेल. आता इथे कायद्याने एक फारच चांगला गोष्ट केलेली आहे. चिल्ड्रन्स कोर्टाला पण त्याने असं नमूद केलेलं आहे की त्यांनी सुद्धा त्या रिपोर्टचा अभ्यास करावा आणि त्यांना देखील ते योग्य वाटत असेल तरच त्यांनी ते त्यांच्याकडे दाखल करून घ्यावं. अन्यथा ते परत बालन्याय मंडळाकडे पाठवून त्यांच्याकडून त्या पद्धतीने ते जे काही प्रोसेस आहे त्यांनी काम करून घ्यावं. हा एक मुद्दा झाला. आता दुसरा मुद्दा, जसं तुम्ही प्रश्न विचारला होता की याच्या सगळ्यामध्ये प्रोसेस काय आहे, तर प्रोसेस ही गंभीर गुन्ह्याची नोंद होत असते अशा वेळेस आणि जनप्रक्षोभ सुद्धा मोठ्या प्रमाणात होऊन जातो. त्याचा दबाव पण यंत्रणेवर असतो. करेक्ट. अशा वेळेस शिक्षेच्या तरतुदी ज्या इतक्या सौम्य पद्धतीने केल्यात, जसं की पोर्शे प्रकरणामध्ये तो एक प्रक्षोभ होता की निबंध लेखन आणि अशा, तर हे याच्यावर थोडंसं तुम्ही फोकस करायला. कसं आहे, कायद्यामध्ये तुम्हाला शिक्षेच्या प्रावधान खूप वेगवेगळ्या पद्धतीने दिलेले आहेत. 3 वर्षाच्या वर शिक्षेचे प्रावधान नाहीये ह्या मुलांना. आता त्याच्यात सुद्धा गुन्ह्याचं स्वरूप काय आहे त्याला बघून शिक्षेचे प्रावधान आहे. पहिला सगळ्यात महत्वाचा मुद्दा काय येतो या प्रोसेसमध्ये, तर मुलाला जेव्हा ताब्यात घेतलं जातं, बालन्याय मंडळासमोर आणलं जातं, हजर केलं जातं, प्रत्येक मुलाला बेल मिळण्याचा अधिकार आहे. बरोबर, त्याला जामीन मिळण्याचा अधिकार आहेच. केवळ 3 परिस्थिती दिली आहेत की त्या 3 परिस्थितीमध्ये मुलाला जामीन नाकारता येईल. पहिली परिस्थिती, जर मुलाला बाहेर राहून त्याच्या जीविताला धोका असेल तर. दुसरी परिस्थिती, जर मुलाच्या बाहेर राहण्यामुळे जर केसच्या आणि अनुषंगाने, इतर अनुषंगाने काही परिणाम होणार असेल तर ह्या पद्धतीमध्ये. आणि तिसरी जी आहे त्याच्यामध्ये आपल्याला असं म्हणता येईल की मुलाच्या एकंदर सुरक्षा आणि एकंदर दृष्टिकोनातून राहणं हे योग्य नाहीये असं जर बालन्याय मंडळाला वाटत असेल किंवा त्याचं कोणी नाहीये, सांभाळ करणारं कोणी नाहीये असं वाटत असेल तर या 3 परिस्थितीमध्ये त्यांना काय करावं लागेल, आपल्याला जामीन नाकारता येतो. ह्या 3च परिस्थितीमध्ये जामीन नाकारतो, अन्यथा त्याला जामीन मिळण्याचा अधिकार आहे. आता हे झालं पहिलं. सेकंड फेज मध्ये काय होतं, नंतर काय होतं, समजा असं धरून चालूया की त्या मुलाला आपण जामीन दिलेला आहे. जामीन दिलाय म्हणजे
ते एक तर ते त्यांच्या आईवडिलांच्या किंवा इतर जे कोणी असतील ज्यांनी बालन्याय मंडळाने जे योग्य ठरवलेलं असेल त्याच्या निरीक्षणाखाली मग ते आपलं प्रोबेशनल ऑफिसर असेल किंवा डीसीपीयू युनिट मधले संरक्षक अधिकारी असतील यांच्या निरीक्षणाखाली ऑब्झर्वेशन खाली त्या मुलाला आणि ठेवलं जातं. हा एक भाग झाला. जर समजा त्याला नाही जामीन दिला गेलेला असेल तर मग त्याला निरीक्षण गृहात ठेवलं जातं जिथे त्याच्यासोबत काम करणं अपेक्षित आहे. आता हे सगळं करत असताना ती प्रिलिमिनरी इन्क्वायरीची सगळी चालू होते, चौकशी, प्राथमिक चौकशी चालू होते आणि या चौकशीमध्ये त्या सगळ्या अनुषंगाने, केसच्या अनुषंगाने सगळं हे केलं जातं. त्याचा रिपोर्ट आणला जातो, सामाजिक अहवाल आणला जातो, त्याच्यासोबत ICP तयार केला जातो, इंडिव्हिज्युअल केअर प्लॅन तयार केला जातो. ह्या सगळ्या गोष्टी होतात. त्यानंतर निर्णय जो घ्यायचा असतो या निर्णयामध्ये शिक्षेच्या प्रावधान. आता असं वाटलं की नाही हा मूल त्या ह्याच्यात इन्व्हॉल्व्ह होतं आणि त्याने हा गुन्हा करायचा प्रयत्न केलेला आहे, मग आता त्याला शिक्षा काय असू शकतील तर एक पहिलं काय सांगितलेलं आहे की त्याला काउन्सिल करणं, त्याला समज देणं आणि त्याला सोडून देणं हा पहिला भाग आहे. ते गुन्हा काय आहे त्याच्या स्वरूपात आहे, त्याच्या स्वरूपानुसार. दुसरा काय, मी त्या टप्प्याटप्प्याने जातो. दुसरा काय आहे तर या मुलाला ग्रुप काउन्सिलिंग असेल किंवा इंडिव्हिज्युअल काउन्सिलिंग असेल त्याच्यासाठी त्याला देणं आणि त्याला ते करायला लावणं आणि ते करून घेणं हा एक भाग झाला. तिसरा काय भाग असू शकेल तर डी ॲडिक्शन प्रोग्राम. जर त्या ॲडिक्शनचं असेल तर डी ॲडिक्शन करायचं असेल तर ते एक भाग करायचं. नियुक्त केलेला ऑफिसर असेल, संरक्षण आपल्या जे संरक्षण गट जो आहे, दल जो आहे त्याच्या अनुषंगाने कोणी ऑफिसर नियुक्त केलाय त्याच्या ऑफिसरच्या अनुषंगाने त्याला करण्याचं. पाचवं काय आहे तर त्याला काही सामाजिक दृष्टिकोनातून काही कार्य करायला लावतील. आता इथे गंमत आहे, इथे फार मोठी गंमत आहे. याचा अर्थ आपण समजून घेत नाही की नेमकं कसं करायला हवं. मग ती जी बालन्याय मंडळ आहे ते सुद्धा समजून घेत नाही आणि इतर लोक पण समजून घेत नाही. पण कारण आता दोन्ही अंगाने बोलतो मी, दोन्ही अंगाने दाखवतो. म्हणजे ती सौम्य वाटते शिक्षा समाजाला त्या अर्थाने. आता उदाहरण द्यायचं झालं तर एखाद्या मुलाला समजा आपण सांगितलं की नाही तू काय करायचं, हॉस्पिटलमध्ये जाऊन रुग्णांची सेवा करायची, असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा ते फार सौम्य दिसायला आपल्याला फार सौम्य वाटतं. पण मुलांच्या अनुषंगाने जर तुम्ही बघायला गेलं तर ते त्याच्यासाठी ती असणारी ती एक शिक्षाच आहे. त्याच्यातून तो सुधारण्याचा भाग आपण केलेला आहे आणि तो भाग मुळात आपण आणि ते ऑब्झर्वेशन खाली करायचा आहे हा एक भाग झाला. आता असं बघूया आपण एका बाजूने की बालन्याय मंडळाने अशा कुठल्या सेवा आहेत की ज्या देता येणं शक्य आहे. फार फार सुंदर उदाहरण मी तुम्हाला देतो. कर्नाटकमध्ये बँगलोरमध्ये आम्ही जेव्हा गेलो होतो आणि तिथे कशा प्रकारच्या दिल्या जातात तर ते आम्ही एक छान उदाहरण बघितलं होतं. त्यांनी ह्या मुलांना ट्रॅफिक पोलिसांच्या सोबतीने काम करायला ठेवलं होतं. त्यांनी ह्या मुलांना कौशल्य प्रशिक्षणामध्ये त्यांचं शिक्षण करावंच त्यांनी, पण कौशल्य प्रशिक्षण सुद्धा कुठलं तरी एक घ्यावं म्हणून त्याच्या चॉईसने त्याला कौशल्य प्रशिक्षण द्यावं आणि ते कौशल्य प्रशिक्षण त्याने अटेंड केलं पाहिजे, त्यांनी सर्टिफिकेट केलं पाहिजे, हे त्याला दिलेलं आहे. त्यांनी काही मुलांना हॉटेल्सच्या हॉस्पिटॅलिटी जे आहे त्याच्या अनुषंगाने त्यांना गुंतवण्याचा प्रयत्न केला होता. काही ठिकाणी त्यांनी हॉस्पिटलच्या संदर्भामध्ये प्रयत्न केलेले होते. एक छान आणखीन उदाहरण मला एका ठिकाणी सापडलं. ते म्हणजे तो जो गुन्ह्याच्या कृत्यामध्ये अडकलेला जो मुलगा होता तो फार सुंदर उत्कृष्ट फुटबॉल खेळायचा. बालन्याय मंडळाने, त्या जिल्ह्याच्या बालन्याय मंडळाने त्या मुलाला त्या बालगृहातील 4 बालगृहातील मुलांना फुटबॉल शिकवण्याचे त्याला टास्क दिला. आता हा टास्क एक वेगळ्या प्रकारचा टास्क आहे जो त्याच्या स्वतःच्या आवडीचा, आनंदाचा सुद्धा आहे आणि त्याचबरोबर ह्या गोष्टींमध्ये रमण्याचा आहे. त्याला त्याच्या पिअर ग्रुप मधून बाजू करण्याचा आहे. मुळातच या सगळ्या गोष्टींचा मुलांच्या अनुषंगाने जेव्हा आपण विचार करतो त्याचा मुख्य धागा आहे की तुम्हाला त्या वातावरणातून त्याला बाजूला करायचं आहे. कारण जेव्हा आपण हे मानतो की मूल गुन्हा तेव्हाच करतं जेव्हा व्यक्ती आणि परिस्थिती त्याला जबाबदार असतात, तेव्हा तुम्हाला हे लक्षात घ्यायला पाहिजे त्यांच्याबरोबर करण्याच्या क्रिया या त्याच पद्धतीच्या असल्या पाहिजेत की मुलाला त्या सगळ्यापासून बाजूला केलं पाहिजे. त्याचं मुख्य कारण काय आहे हे बघून त्याला बाजूला केलं पाहिजे. निबंध लिहिणं किंवा हा लिहिणं हे चुकीचं नाहीये, पण त्याच्या जोडीला आणखी बऱ्याच गोष्टी झाल्या.
हा असणं जोडीला बऱ्याच अपेक्षित गोष्टी आहे. झाल्या पाहिजेत. हे हे हा मुद्दा त्या जेजेबीने सुद्धा लक्षात घ्यायला पाहिजे. अगदी बरोबर. आणि त्याचबरोबर जनप्रक्षोभ जो आहे आपण लक्षात घेऊया. थोडंसं आणखीन आणखीन मोठा मोठा मुद्दा मांडतो. जनप्रक्षोभामुळे 16 ते 18चा मुद्दा आला निर्भयाच्या नंतर, अगदी बरोबर आहे. हो. याच्या अगोदर आम्ही काम करणाऱ्या व्यक्तींचं आम्हाला माहिती आहे की लहान मुलांकडून गुन्हा करून घेतल्याच्या नंतर शिक्षेचं स्वरूप सौम्य असल्यामुळे लहान मुलांना गुन्ह्याच्या स्वरूपामध्ये ओढलं जायचं. आणि हे एक विशिष्ट गट असतो, तो हे सगळ्या मुलांना ओढतो हो, आणि हो, घेऊन येतो. हो. त्यावेळेला 18च्या खालच्या मुलांना तो सगळा भाग असायचा, म्हणून 17 ते साधारण 17.5-18 असं असं मुलांना खेचलं, त्या बॉर्डरवरच्या मुलांना खेचलं जायचं. आज जेव्हा हे 16 पर्यंत आलंय ना, तेव्हा त्याचं प्रमाण 15च्या खाली आलंय. बर. म्हणजे हा फार मोठा समाजाला मिळालेला धोका आहे. हा. त्यामुळे आपण नुसतं पब्लिक क्राय करून त्याचं जमत नाही. मला मान्य आहे की त्या सगळ्या प्रक्रियेतून एक मोठं नुकसान झालेलं असतं. म्हणजे ज्याचं नुकसान झालेलं असतं ते न भरण्यासारखं नुकसान आहे. अगदी. आणि त्या सगळ्याच्या त्याची जाणीव त्या मुलाला त्याला असलीच पाहिजे. बऱ्याच ठिकाणी अशा सुद्धा गोष्टी झालेल्या आहेत की अशा पालकांची सेवा करण्याची सुद्धा गोष्टी करता येणं शक्य होते, जेणेकरून त्याला ते जाणीव घडवतं. आपण योग्य पद्धतीने सन्मानाने त्याला ह्या सगळ्या गोष्टींनी परत पुन्हा कसं येण्याचं, म्हणून मी मगाशी म्हटलेला मुद्दा महत्वाचा आहे. तुम्ही नुसत्या पुनर्वसनाचं बघू नका, पुनरेकात्मिकीकरणाचं बघा, जेणेकरून मुलाला रिस्टोर करताना किंवा या सगळ्या गोष्टीची त्याला जाण झालीच पाहिजे. त्याने केलेल्या कृत्याची त्याला जाणीव झाली पाहिजे, त्याच्या परिणामांची जाणीव झाली पाहिजेच. पण त्याचबरोबर ते त्याला सन्मानाने पुन्हा समाजामध्ये येण्याचा मार्ग मोकळा असला पाहिजे. त्याला सन्मानाने समाजामध्ये जर येण्याचा मार्ग मोकळा नसेल, तर त्याने आज जो मार्ग निवडलाय त्याच्याही कठीण, त्याचाही खडतर आणि त्याच्याही पेक्षा कठोर मार्ग तो निवडणार. हे शक्य आहे. आजच्या घडीला समाजामध्ये जर आपण बघत गेलं तर टॉलरन्स लेवल कमीच झालेली आहे. म्हणजे आत्ता रिसेंटली ज्या चाकूने भोकसण्याच्या किंवा इतर ज्या घटना घडतायत ह्या टॉलरन्स लेवल आहे. हा टॉलरन्स लेवल कमी का होतोय? कारण समाज म्हणून आपण सुद्धा ह्या सगळ्याला जबाबदार आहोत. त्याचा सुद्धा विचार करायला पाहिजे आणि अशा पद्धतीने गेलं पाहिजे. ह्या सगळ्याच्या मध्ये ह्या इनोव्हेटिव्ह पद्धतीने बालन्याय मंडळांनी पण बघायला पाहिजे आणि त्याचबरोबर समाजाने सुद्धा बघायला पाहिजे. पण हे मी पुन्हा सांगतो, हे करत असताना त्या मुलाला त्याची जाण करावून दिलीच पाहिजे. बरोबर. म्हणजे त्याच्यासाठी अतिशय सौम्य धोरण बाळगण्याची गरज नाही. पण त्याच्यासाठी त्याला कठोरतेने वागण्याची पण गरज नाहीये. या सगळ्यातला मध्यमार्ग काढून आपल्याला जाता येणं शक्य आहे. त्याचा विचार केला पाहिजे. हा विचार करण्याची जर सुरुवात बालन्याय मंडळाने आणि ह्या व्यवस्थेने केली नाही, तर उद्या सकाळी याचा फार मोठा राक्षस तयार होणार. जेव्हा बालन्याय मंडळाच्या अंतर्गत जेव्हा निरीक्षण ग्रहात जेव्हा असं विधी संघर्षित बालक येतं, तर तेव्हा त्याचा जो काही एक चाइल्ड केअर प्लॅन असतो तिथे, तर लोकांना ती एक उत्सुकता आहे की यांचं दैनंदिन कसं असतं. बरोबर. आणि त्यांचं चाइल्ड केअर प्लॅन जो आहे, चाइल्ड केअर जो प्लॅन आहे तो नेमका कसा आखला जातो आणि त्या पद्धतीनं त्याचं ते दैनंदिन जे आहे की जी मगाशी तुम्ही तुमच्या बोलण्यात आलं की त्याला ती जाणीव करून देण्याच्या ज्या काही प्रोसेस आहेत आणि ते चाइल्ड केअर प्लॅनचा तो कसा महत्वाचा भाग आहे, तर तो थोडासा समजावून. अतिशय सुंदर आणि महत्वाचा भाग आहे की चाइल्ड केअर प्लॅन जो आहे, इंडिव्हिज्युअल केअर प्लॅन म्हणतात त्याला, ICP म्हणतात, वैयक्तिक काळजी आराखडा असं म्हटलं जातं. आता हा वैयक्तिक काळजी आराखडा हा त्या मुलाच्या पुनर्वसनातला अतिशय महत्वाचा दुवा आहे. कारण या प्लॅन मध्ये त्या मुलाच्या पार्श्वभूमी तर आहेच आणि त्याच सोबत त्याची प्रगती सुद्धा आहे. म्हणजे त्याच्याबरोबर जे काही काम जेजेबी किंवा निरीक्षण गृहातले व्यक्ती हे जे काम करतायत त्याच्याबरोबर त्या कामांच्या मध्ये त्याची प्रगती काय झाली आहे, ही प्रगती सुद्धा त्याच्यात नोंद केली गेलेली असते. आणि या प्रगतीच्या आधारे, त्या मुलाच्या इच्छेच्या आधारे, त्या मुलाची सहभागिता घेऊन त्याला पुढे काय करायचंय याच्या अनुषंगाने नियोजन केलं जातं. ज्या नियोजनाच्या आधारावरती बाल न्याय मंडळाला त्याला काय सांगावं, तेव्हा त्याला अंतिम हे काय द्यावं, निर्णय काय द्यावा हे अवलंबून असतं. आताच्या घडीला होतंय काय, हा इंडिव्हिज्युअल केअर प्लॅन जो आहे, हा वैयक्तिक काळजी आराखडा हा तेवढा काळजीपूर्वक भरला जात नाही. कारण
काय आहे की ते टेक्निकल ज्या गोष्टी असतात ना, ते करायला फार कंटाळा येतो. म्हणजे त्याचे ते कॉलम भरा, हे करा, हा, आणि मग हा. काय होतं, मग सुरू होते टिक मार्क ऍक्टिव्हिटी. हा, मग ते टिक 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 हा, टिक करत हा. जायचं. पण त्या टिक 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 मध्ये काय होतं की त्याच्यातल्या महत्वाचा दुवा हा निघून जातो. आणि मग ह्या मुलाबरोबर नेमका निर्णय काय घ्यायचा. आता या सगळ्यात जर त्या मुलाला योग्य पद्धतीने निर्णय घेण्यासाठी आम्ही जबाबदार असू, आणि आमच्या ह्या जबाबदारीला जर आम्ही योग्य पद्धतीने पार नाही पाडलं, तर तुम्हाला जेजेबी सुद्धा योग्य प्रकारे निर्णय घेऊ शकणार नाही. मग जेजेबीने योग्य निर्णय नाही घेतला तर त्याच्यात अल्टिमेट नुकसानी मुलाचंच आहे. मग म्हणून ही एक जंत्री आहे, एक साखळी आहे. ही साखळीतलं एक चैन जरी तुटली तरी ते सगळं चैन तुटतंय. आणि म्हणून वैयक्तिक काळजी आराखड्यामध्ये असलेले सगळी माहिती ही त्या पद्धतीने योग्य पद्धतीने भरणं आणि मुलाच्या अनुषंगाने काळजीपूर्वक पुनर्वसनाचा आराखडा तयार करणं हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे असं मला वाटतं. आणि तो ते डॉक्युमेंट फार महत्वाचं आहे. गुन्ह्याच्या कृत्यामध्ये असणाऱ्या मुलांच्यासाठी सुद्धा महत्वाचं आहे, आणि काळजी आणि संरक्षणामध्ये असणाऱ्या मुलांसाठी सुद्धा महत्व आहे. हे दोन्ही पद्धतीने बदलाय. आता त्याच्यात विशेषतः गुन्ह्याच्या कृत्यामध्ये अडकलेल्या मुलांच्यासाठी काय विशेष आहे, तर ते विशेष असं आहे की त्याच्यात आलं पाहिजे की या गुन्ह्याच्या कृत्यामध्ये हे मूल का अडकलं, ते अडकण्याची कारणं, आणि त्याला त्याच्यापासून जर दूर करायचे असेल तर त्याची उपाय हे त्याच्यात आलं पाहिजे ना. बरोबर. हे बालन्याय मंडळांनी सुद्धा बघितलं पाहिजे की बरोबर. हे आलंय का नाही आलंय, आणि आलं नसेल तर ते आणायला लावणं हे सुद्धा बालन्याय मंडळाचं कर्तव्य आहे. आणि त्या पद्धतीने म्हणजे आपण काही वेळेला काय होतं, मनटानच होऊन जातं. आता परिस्थिती अशी आहे की फार पेंडिंग केसेस आहेत. बरोबर. त्याच्यामुळे उरकण्यावरती आपला जास्त भर सुद्धा कधी कधी असून जातो, आणि वाढत्या पण केसेस आहे. हा. आता उरकण्यावर भर जर दिला ना तर तो हा प्रश्न नव्हता. होतंय असं की बालन्याय मंडळाला सपोर्टिव्ह असणारी जी यंत्रणा आहे, म्हणजे ती DCPU ची यंत्रणा आहे, जिल्हा बाल संरक्षण कक्षाची यंत्रणा आहे, प्रोबेशनल ऑफिसर्स आहेत, यांची संख्या फार कमी आहे. जेणेकरून त्यांचा रिपोर्ट आणणं, त्यांच्याबरोबर लक्ष ठेवणं, त्यांचं मॉनिटरिंग करणं हे फार कठीण होऊन जातं, फार कमी होऊन जातं. माझं असं आव्हान आहे की बाल कल्याण समिती आणि काळजी आणि संरक्षणाच्या मुलांच्या सोबत काम करणारी खूप संस्था आहेत, पण बाल न्याय मंडळाच्या मुलांबरोबर काम करणाऱ्या फार कमी संस्था आहेत. जर त्या मुलांच्या सोबत काम करणाऱ्या संस्था जर तयार झाल्या, त्यांनी जर पुढे आले, ते अशी मंडळी लोक जर पुढे आली, तर त्या न्याय मंडळाला आपल्याला एक मजबूत बळकटी देता येणं शक्य आहे, जेणेकरून त्या मुलांचं पुनर्वसन पुनरेकात्मीकरण फार चांगलं होऊ शकेल. तर याच असे दोन प्रकार आहेत की इन्स्टिट्यूशनल केअर आणि नॉन इन्स्टिट्यूशनल केअर. तर हे नेमकं काय आहे की एखादं बालक जेव्हा बाहेर जातं, पेरोलवर जातं, त्याला आपण नॉन इन्स्टिट्यूशनल केअर म्हणायचं का, किंवा कसं असतं ते केअरिंग? अच्छा, आता पुन्हा त्या तत्वांचा समावेश आहे याच्यामध्ये. कायद्याचे तत्व काय म्हणतं की मुलाला कुटुंबासोबत राहण्याचा अधिकार आहे. एक इन्स्टिट्यूशन हा म्हणजे एक संस्थात्मक मुलांची राहणं हा शेवटचा पर्याय असला पाहिजे, अंतिम पर्याय असला पाहिजे. आता या तत्वांना धरून हा मुद्दा येतो कायद्यामध्ये. हे जे तत्व आहे हे बालन्याय मंडळाला पण लागू आहे? दोघांनाही लागू आहे, बालन्याय मंडळाला सुद्धा आणि बाल कल्याण समितीला सुद्धा. आता याच्यामध्ये महत्वाचा मुद्दा काय होणार आहे की जर मुलाला कुटुंबासोबत राहण्याचा अधिकार असतो, बघा त्याची लिंक आपण सेक्शन 12 जामिनाला पण दिलेला आहे. म्हणून त्याला म्हटलंय की त्याला जामीन मिळालाच पाहिजे अनलेस अंटिल 3 कंडिशन मध्ये. आता संस्थात्मक म्हणजे काय, तर निरीक्षण गृह असेल, स्पेशल होम असेल, किंवा प्लेस ऑफ सेफ्टी नावाचा प्रकार आहे, जरा वेगळ्या पद्धतीने आहे. अशा ठिकाणी त्या मुलाच्या संदर्भामध्ये जर त्याची ऑर्डर झालेली असेल तर ती संस्थात्मक आहे. आणि त्याच्या पलीकडे जाऊन म्हणजे कुटुंबामध्ये असेल, किंवा फिट पर्सन म्हणून एखाद्या व्यक्तीकडे त्याचा ताबा दिलेला असेल, किंवा एखाद्या जे बालगृह निरीक्षण गृह नाही अशा एखाद्या कुटुंबाकडे फोस्टरिंगच्या संदर्भात. आता इथे हा मी एक वेगळा मुद्दाच मांडतोय. जेजेबीने कदाचित हा मुद्दा कधी लक्षात घेतला नसेल की जेजेबीच्या मुलांचं पण फोस्टरिंग करता येईल, होऊ शकतं आणि नक्की होऊ शकतं. त्याचा प्रयत्न करायला पाहिजे आपल्याला, कारण फोस्टर केअर हा मुद्दा मुलाला कुटुंबाचं वातावरण देऊन त्याच्यातून करण्याचं आहे. म्हणजे त्याला एका वातावरणातून जर आपण चांगल्या वातावरणामध्ये द्यायचा प्रयत्न केला आणि असे जर कुटुंब तयार झाली ना,
खरंच त्या मुलांचं भविष्य अतिशय चांगलं होऊन जाईल भविष्य, हा मुद्दा नव्याने विचार केला पाहिजे. ही जी आहेत ह्या बिगर संस्थात्मक आहे. थोडस फॉस्टर केअर हा थोडासा मुद्दा समजून सांग. बरं, फोस्टर केअरिंग हा भाग असा आहे की जे प्रतिपालकत्व, आपल्याला मराठी शब्द त्याचा हो. प्रतिपालकत्व आहे. म्हणजे जिथे पालक ह्या मुलांची काळजी घेण्यासाठी सक्षम नाहीत, मग ते वेगवेगळ्या अंगाने असेल, सक्षम नाहीत, फिजिकली सक्षम नाहीत, मानसिकतेने सक्षम नाहीत, किंवा ते सुद्धा त्याच प्रकरणामध्ये, व्यवसायामध्ये, किंवा त्यांची पार्श्वभूमी सुद्धा तशीच आहे आणि म्हणून ते सुद्धा आहे, ते मुलं त्यांच्या कंट्रोलच्या बाहेर आहेत, असं केव्हा केव्हा होऊन जातं. या सगळ्या प्रकारामध्ये जेव्हा कुटुंब मुलाचं, पालक मुलाचं काय म्हणतात त्याला, ताबा घेण्यासाठी किंवा त्याचं सांभाळ करण्यासाठी सक्षम नाहीयेत, अशा वेळेला त्या मुलाला दुसऱ्या पालकांकडे सोपवता येणं शक्य आहे, जे प्रतिपालक आहेत. म्हणजे त्याचे पालक वेगळे आहेत, पण हे प्रतिपालक आहेत, तात्पुरते पालक आहेत, ज्यांच्याकडे हे आणि ते सांभाळायची इच्छा आहे, त्यांना मुलाला सोबत काम करण्याची इच्छा आहे. अशा प्रतिपालकत्वाकडे हे मूल आपल्याला देता येणं शक्य आहे. जेजेबीच्या अनुषंगाने थोडं कठीण सुद्धा असू शकेल, पण अशक्य नाहीये. प्रयत्न केले पाहिजेत. अगदी बरोबर. प्रयत्न न करता आपण नाहीच म्हणायचं, येणं योग्य नाही. म्हणून मला असं वाटतं की हा असा जो संस्थात्मक आणि बिगर संस्थात्मक आहे, याची म्हणजे याकडे एकूणच पुनर्वसनाच्या अनुषंगाने एकूणच सकारात्मक दृष्टिकोन बाळगण्याची, ज्या शक्यतांनी हे या मुलाचं पुनर्वसन होऊ शकतं. आणि अशा बऱ्याच गोष्टी योजनांमध्ये, आपल्या शासकीय निर्णयांमध्ये आहेत, त्याचं मात्र अंमलबजावणीची केली पाहिजे, थोडीशी वानवा दिसते. बरोबर, अगदी बरोबर आहे. कारण त्या सगळ्या याच्यामध्ये काय होतं की म्हणजे बाजूलाच राहतो, बरेचसे मुद्दे हे बाजूलाच राहतात. बरोबर. सर, मगाशी तुम्ही म्हणालात की फॉस्टर केअरिंग म्हणजे तात्पुरता पालकत्वाच्या अनुषंगाने, म्हणजे संस्थेपेक्षा कुटुंबामध्ये हे मूल जाणं आणि तिथं त्याचं नीट पुनर्वसन होणं हे अत्यावश्यक समजलं जातं. तर हे सगळं करत असताना पुनर्वसनाच्या अशा कोणत्या कोणत्या सुविधा या बालकांसाठी पुरवल्या गेल्या जातात? बरोबर. आता ह्या बालकांच्यासाठी महत्वाच्या गोष्टी काय आहेत, तर त्यांचं शिक्षण एक महत्वाचं आहे, आरोग्य महत्वाचं आहे, पोषण व्यवस्था महत्वाची आहे, या सगळ्याच्यामध्ये त्यांचं व्यावसायिक प्रशिक्षण जर काय असेल, समुपदेशन, या सगळ्या गोष्टी पुनर्वसनाच्या अनुषंगाने बघाव्या लागतील. मग जर ह्या सगळ्या बघायचं असेल तर मग त्यांचं शिक्षण आत्ताचं किती, आणि म्हणून या सगळ्याला पुन्हा ICP संदर्भ जोडलेला आहे ह्या सगळ्याच्या. आणि म्हणून पुनर्वसनाच्या प्रक्रियेदरम्यान मुलाला त्याचं शिक्षण, म्हणजे त्या चौकशीचा कालावधी जो संस्थेमध्ये आहे त्या कालावधीमध्ये सुद्धा त्याचं शिक्षण काय म्हणतात, सफर होऊ नये किंवा ते शिक्षण हॅम्पर होऊ नये म्हणून काम करावं लागेल. त्याची तिथे असणारी आरोग्याची व्यवस्था योग्य पद्धतीने आहे का ते बघावं लागेल. किंवा त्याला जर समजा शिक्षणाच्या ह्याच्यामध्ये त्याला रस नसेल तर शिक्षणाच्या सोबतीने व्यावसायिक प्रशिक्षणाचा भाग जर काही आहे का, तर तो बघणं आणि त्या पद्धतीने त्याला मदत करणं, हा पुनर्वसनाच्या प्रक्रियेमधला महत्वाचे टप्पे आहेत, त्या सगळा भाग आहे. एकूणच आपण पाहिलं की विधी संघर्षित जी बालकं आहेत, तर त्यांच्या एकूणच शिक्षेची तरतूद, त्याच्यानंतर त्यांचं पुनर्वसन आणि ते पुनर्वसन करण्याच्या ज्या काही पद्धती आहेत, तर याचा आपण एक खूप विस्ताराने सरांकडनं समजून घेतलंय. आपला पुढचा भाग आपण नक्की बघूयात. आपला पुढचा भाग नक्की बघा. चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.